श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्त बांधवांनो आणि भगिनींनो, काही भक्त असा अनुभव सांगतात, माझ्या मनात सतत स्वामींचे नाव येते. काम करताना, चालताना, अगदी शांत बसलो तरीही मनात एकच जप घुमत असतो, श्री स्वामी समर्थ. अनेकांना वाटते की हा योगायोग आहे, पण खरे पाहिले तर हे साधे नसते. हे अनेकदा स्वामींचा सूक्ष्म इशारा आणि कृपेचा संकेत असतो. स्वामी समर्थ महाराज भक्ताला आपल्या मार्गावर आणण्यासाठी अनेक प्रकारे संकेत देतात. नामस्मरण अचानक का वाढते? स्वामींचे आंतरिक बोलावणे. कधीकधी स्वामी भक्ताला आपल्या जवळ आणू इच्छितात, म्हणून मनात त्यांच्या नावाची ओढ निर्माण होते. मन शुद्ध होण्याची प्रक्रिया. जेव्हा मन हळूहळू शांत आणि शुद्ध होत जाते, तेव्हा देवाचे नाम आपोआप मनात घुमू लागते. जीवनातील नवीन आध्यात्मिक टप्पा. अनेक वेळा नामस्मरण वाढणे म्हणजे तुमच्या आयुष्यात आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात होत आहे. हा साधा योगायोग नसतो. काही लोक म्हणतात फक्त विचार आला असेल, पण जर वारंवार स्वामींचे नाव आठवत असेल, अचानक स्वामींचे फोटो, कथा किंवा भजन दिसत असेल, मनाला नामस्मरणाची ओढ वाटत असेल, तर हा अनेकदा स्वामींच्या कृपेचा संकेत असतो. अशा वेळी काय करावे? जर मनात सतत स्वामींचे नाम येत असेल तर त्या नामाचा आदर करा. दररोज थोडा वेळ जप करा. स्वामींचे चरित्र वाचा. चांगले कर्म करा. हे संकेत दुर्लक्ष करू नका. एक महत्त्वाचा आध्यात्मिक विचार. देवाला भेटण्यासाठी माणूस प्रयत्न करतो, पण काही वेळा देवच भक्ताला आपल्या जवळ बोलावतो. नामस्मरणाची ओढ ही अनेकदा त्या बोलावण्याची सुरुवात असते. अंतिम संदेश. बंधूंनो, भगिनींनो, जर तुमच्या मनात सतत स्वामींचे नाव येत असेल तर समजा ही केवळ सवय नाही, तो एक आध्यात्मिक संकेत असू शकतो. आजपासून त्या नामाला अधिक प्रेमाने जपा. चला, शेवटी सर्वजण एकदा मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.